नांदेडमध्ये रजिस्ट्री करण्यासाठी आलेल्या एका हैदराबादच्या कुटुंबाला शहरातील उद्योजक परमेश्वर पवार, सूर्यकांत पवार यांच्यासह 8 लोकांनी मारहाण करण्यात आल्याचा प्रकार भर दिवसा उघडकीस आलाय। कुटुंबाची कार फोडत जबरदस्तीने नेऊन रजिस्ट्री करवून घेत असल्याचा प्रकार घडत असताना ओमप्रकाश पोकर्णा यांनी धाव घेत रजिस्ट्री रोखली। संबंधित कुटुंब हैदराबादच्या एलबी नगरमधील रहिवासी आहेत। हैदराबादच्या एलबी नगरमधील रहिवासी असलेल्या ठाकूर कुटुंबाचे नांदेड शहराजवळील विष्णुपुरी भागात 4 प्लॉट आहेत। 2009 साली त्यांनी हे प्लॉट खरेदी केले होते। त्या प्लॉटची रजिस्ट्री करून देण्यासाठी वडील, मुलगा आणि आजी नांदेडमध्ये आले होते, पण ठरलेल्या रकमेच्या 25% रक्कमच दिल्याने कुटुंबाने रजिस्ट्रीसाठी नकार दिला। कुटुंब थार गाडीतून जात असताना त्यांना ITI जवळ त्यांच्या गाडीची काच फोडून त्यांना उद्योजक परमेश्वर पवार, सूर्यकांत पवार यांच्यासह 8 लोकांनी मारहाण करण्यात आल्याचा आरोप या कुटुंबाने केलाय। तक्रारदार करुणा ठाकूर यांनी काल सायंकाळी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली की ते हैदराबाद येथून रजिस्ट्री करण्याकरिता रजिस्ट्री ऑफिस येथे आले होते। रजिस्ट्री ऑफिस येथे त्यांचे रजिस्ट्रीच्या पैशाच्या कारणावरून सूर्यकांत पवार आणि त्यांचे भाऊ परमेश्वर पवार यांच्यासोबत वादविवाद झाला। मग त्यानंतर हे तिथून रजिस्ट्री ऑफिसून बाहेर निघाले तर या सूर्यकांत पवार आणि परमेश्वर पवार यांनी मधुर भोज हॉटेलजवळ यांना गाठून यांची गाडीची काच वगैरे फोडली आणि यांना मारहाण केलेली आहे। त्यानंतर जबरदस्ती रजिस्ट्री करा वगैरे असं ते म्हणत होते। अशा प्रकारची तक्रार पोलीस स्टेशन येथे प्राप्त झाली। सदर प्रकरणामध्ये रजिस्ट्री झालेली नाही आहे। मग ते पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांच्या तक्रारीवरून सूर्यकांत पवार आणि परमेश्वर पवार आणि इतर 5 ते 6 जणांविरुद्ध पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे। पण ताबड़तोड़ यांचा फोन आला, नंबर दिल्यावर ऐसा ऐसा हमको नागपुर वाले संचेती साहब के यहाँ से मैसेज है, आपसे बात करो। तो हम परेशान है, मेरा बेटा बाजू में छुपे वाला है, हम लोगों को लाके रजिस्ट्री ऑफिस में बैठाए। तर मी ताबडतोब माझ्याकडे मीटिंग चालू होती, मी ते सोडून ताबडतोब रजिस्ट्री ऑफिसला आलो आणि त्या फोन नंबरवाल्याला रिंग वाजवीत वगैरे कुठे हुडकू लागलो तर ते भेटत नव्हते मला। तर मी ताबडतोब मध्ये होतो, तर रिंग वाजून त्याचा मुलगा कुठेतरी बाजूला पडून गेला होता। तो ताबडतोब आला आणि त्यांनी कुठे आहेत तो कहतो मग रजिस्ट्री ऑफिसमध्ये मध्ये गेलो मी। ती बाई धाय रडायली, तो माणूस गया करायला की भाई हमको छोड़ो यहाँ से असं आणि रजिस्ट्री ऑफिस हे सगळं पाहायलंय। मग अशा प्रकारचं काय असलं तर रजिस्ट्री ऑफिसवाल्यांना सांगायचं काय प्रकरण आहे, बाई रडायली, घालवून करायली, तर ते तयारीत होते रजिस्ट्री। ताबडतोब रजिस्ट्री ऑफिसरला सांगितलं की यांचं जे काही प्रक्रिया झाली ताबडतोब थांबवा, हा क्राईम आहे आणि याच्यामध्ये ताबडतोब ही रजिस्ट्री झाली नाही पाहिजे, माझं ऑब्जेक्शन देऊन घ्या असं सांगितलं त्यांना आणि त्यांना दोघांना ताबडतोब त्यांना तिथून मी बाहेर काढलं। दयानंद सिंह ठाकुर मेरा नाम है, एलबी नगर हैदराबाद से हम लोग। अच्छा, आज रजिस्ट्री ऑफिस नांदेड़ में क्यों आए थे और क्या हुआ? हम रजिस्ट्रेशन करने आए थे, प्लॉट खरीदे थे 2009 में उनके पास ही, हमारे को दूसरों को भी नहीं बेचने दिया उन्होंने एग्रीमेंट कर लिया, जनवरी से सता रहे थे। अभी रजिस्ट्रेशन आज का आओ बोले, पेमेंट नहीं किए और हम लोग पेमेंट नहीं किए बोल के वापस आ रहे थे। रास्ते में रोक के सूर्यकांत पवार से एग्रीमेंट हुआ था और दूसरों को बेचने लगा रहे थे जबरदस्ती, और परमेश्वर पवार आके गाड़ी रोक के पूरा अटैक करे, गाड़ी फोड़ दिए, मेरे को मारे, मेरे कपड़े फाड़ दिए, मेरे बच्चे को मारे, सर पे मारे लकड़ी लेके, मेरे को बचाने के लिए बच्चा आया तो बच्चे को नीचे डाल के मारे। वो परमेश्वर पवार 8-10 जनों को लेकर आया था, 4-5 जनों को तो मैं देखे तो पहचानता हूँ। के बाद आपको रजिस्ट्री ऑफिस में बच्चे को उठा के लेके गए, फिर इसके लिए हम लोगों को जाना पड़ा और हम दोनों को जबरदस्ती रजिस्ट्रेशन ऑफिस में, हमारे मम्मी रो रहे तो भी थंब लगवाए जबरदस्ती।
रजिस्ट्री ऑफिस हाँ में? बच्चे को बाहर रख लिया उनके पास। मेरा नाम अर्शरा सिंह ठाकुर है। वहाँ पे लगभग 8-10 के ऊपर 15 तक के लोग थे। उनके लोग पूरा वहाँ पे फील्डिंग करके बैठे थे कि हमारे को कुछ ना कुछ जबरदस्ती करके ये सब करना था। सीधा आगे हम बिना सोचे निकल गए थे वहाँ से, क्योंकि हमको इशू में नहीं पड़ना था। तो फिर हम पे आके अटैक करना शुरू कर दिए। बीच रोड पे गाड़ी रोक के वो गैस पाइप जो पुलिस का रहता ना, उससे हमको मारना शुरू करे। कार पे मारे, फिर हम पे मारे, हाथ पे, सर पे, मेरे पैर पे मारे। ये बहुत मतलब उससे उनके भी मारे, उनको भी हाथ। जमीन बेचे थे हम लोग, हाँ। वो पैसे देते वो तो आए तो मारे। कितने लोगों ने मारे? दो लोग मारे और लोग थे और बहुत